जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण TYBSc कम्प्युटर सायन्सचा सेमिस्टर 6चा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्ममध्ये एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट येत नाही, का येत नाही, आले पाहिजेल का, कसे येतील या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आणि अपार ID बाबत देखील आपण अपडेटेड माहिती घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, समर एक्झाम 2025 बाबत परीक्षा फॉर्म भरताना हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि या विषयासंदर्भातले जे काही तुमचे इश्यू आहेत ते सर्व इश्यू या ठिकाणी सॉल्व करून देण्यात आलेले आहे. चला तर मग सगळ्यात प्रथम जाणून घेऊ परीक्षा फॉर्म कसा भरावा. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जा. तिथे एक्झाम सेक्शनला क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. त्यामध्ये क्लिक केल्यावर 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर आपण क्लिक करू शकता. इथे एक्झाम फॉर्मच्या डेट दिलेल्या आहे, त्या काळजीपूर्वक बघा. दिलेल्या तारखेच्या आतच परीक्षा फॉर्म भरून तो महाविद्यालयात फीसह जमा करायला विसरू नका. त्यानंतर इथे प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल. या स्टुडंट प्रोफाईल सिस्टीममध्ये थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर इथे क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिसेल. तर तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक करू शकता. इथे लॉग इन बाय, तिथे मेल ID आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. दोन्हीपैकी एक नंबर काय करू शकता तुम्ही, ऑप्शन 1 सिलेक्ट करू शकता. मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर एंटर करा, पासवर्ड एंटर करा. इथे दिलेला कॅप्चा जो काही आहे तो कॅप्चा एंटर करा आणि लॉग इन करा. बघा, त्यानंतर लॉग इन केल्यावर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. थोडंसं तुम्ही उजव्या बाजूला काय करा, स्क्रोल करा. उजव्या बाजूला स्क्रोल केल्यावर तुम्हाला या पद्धतीचे ऑप्शन्स तुम्हाला बघायला भेटतील. यामध्ये तुम्ही अपडेटेड सगळ्यात प्रथम काय करा, अपडेट ABCID/ अपार ID या बटनावर क्लिक करा. त्यामध्ये क्लिक केल्यावर इथे तुम्हाला 12 डिजिटचा एक ID या ठिकाणी टाकलेला तुम्हाला दिसेल. पण या ठिकाणी टाकलेला ID आणि आत्ता तुम्ही डिजिलॉकर थ्रू काढलेला अपार ID दोन्ही नंबर जर का सेम असेल तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट बटनावर क्लिक करण्याची आवश्यकता येणार नाही, की सबमिट बटनावर क्लिक करण्याची आवश्यकता येणार नाही. इथे डायरेक्ट तुम्ही कॅन्सल बटनावर क्लिक करू शकता. ओके, डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, कॅन्सल बटनावर क्लिक करू शकता. पण या ठिकाणी नमूद केलेला ID आणि आत्ताचा तुमचा अपार ID दोन्ही नंबर जर का वेगळे असतील तर आत्ताचा अपार IDचा नंबर या ठिकाणी काय करा, एंटर करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, तो बघा. बघा, या पद्धतीने तुम्हाला ABCID अपडेटेड सक्सेसफुली अशा पद्धतीचा मेसेज येतो. ओके बटनावर क्लिक करा. या पद्धतीने बघा, तुम्ही डिजिलॉकर थ्रू अपार ID काढलेला असेल, ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये अपार असं म्हटलं जाईल. असा आधार कार्ड सारखा दिसणारा ID हा तुमचा अपार ID असणार आहे. ABCID आणि अपार ID दोन्हीचा नंबर सेमच असणार आहे, पण दोन्हीचं कार्य हे वेगवेगळे असणार आहे, हे कृपया लक्षात घ्या. त्याकरता अशा पद्धतीने अपार ID काढून तुम्ही तो नंबर काय करा, अपडेट करा. आता बघा, तुम्ही नंबर अपडेट केलेला आहे. आता तुम्ही काय करा, ॲक्शन कॉलममध्ये इथे लास्टला तुम्हाला ऑप्शन दिसेल एक्झाम फॉर्म, या एक्झाम फॉर्मवर क्लिक करा. ओके, एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने डॅशबोर्ड दिसेल. डायरेक्ट प्रोसीड बटनावर क्लिक करा. तुम्ही TYचे विद्यार्थी आहात म्हणून इथे अदर दॅन फर्स्ट इयर हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि शेवटी क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पर्सनल माहिती तुम्हाला दिसेल, पर्सनल इन्फॉर्मेशन. थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करा. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सब्जेक्ट्स या ठिकाणी येणार आहेत. आता जे विद्यार्थी ऑलरेडी 3रा सेम, 4था सेम, 5व्या सेममध्ये बॅकलॉग असतील ते सब्जेक्ट तुमचे सगळ्यात अगोदर येणार आहे आणि बाय डिफॉल्ट त्यामध्ये टिकमार्क येणार आहेत. ओके, डायरेक्ट 6व्या सेमच्या सब्जेक्टकडे वळूया, ज्यामध्ये कम्प्युटर सायन्सचे तुम्हाला सब्जेक्ट या ठिकाणी दिसून येतील. त्यानंतर तुमचे सर्व जे काही प्रॅक्टिकल्स वगैरे आहे हे सर्वचे सर्व विषय या ठिकाणी दिसून येणार आहे. सरतेशेवटी तुमचा प्रोजेक्ट रिपोर्टचा सब्जेक्ट पण येणार आहे. आता काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय दिसतील, एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट दिसतील. त्यांनी किमान 4 सब्जेक्ट त्या ठिकाणातून सिलेक्ट करायचे आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट पूर्ण झालेले असतील, म्हणजे SYच्या वर्गामध्ये किंवा TYच्या 5व्या सेमिस्टरपर्यंत, तर ते आत्ता येणार नाही आणि हॉल तिकीटलाही येणार नाही. पण कधी कधी असं होतील की काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट लेजरमध्ये, ओके, रिझल्ट लेजरमध्ये सुद्धा त्यांचे GR2A ते GR9A पर्यंतचे किमान 4 क्रेडिट पूर्ण झालेले
नाही आहे आणि आत्ता ते इथं या ठिकाणी फॉर्म भरताना पण आलेले नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी काळजी करू नका, त्यांच्या परीक्षेच्या हॉल तिकीटमध्ये ते येणार आहे. जर परीक्षेच्या हॉल तिकीटमध्ये आले नाही तर त्या संदर्भात तुम्ही तुमच्या महाविद्यालयाशी संपर्क साधायला विसरू नका. पण विद्यापीठाकडून ते बाय डिफॉल्ट ज्याला रिक्वायर आहे त्यांना ते देणारच आहे, त्याची काही काळजी करू नका. आता काय करा विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुमची फी येईल. या ठिकाणी तुमचे प्रोजेक्ट रिपोर्टची फी आली का नाही ती एकदा काळजीपूर्वक बघा. ओके, त्यानंतर खालती स्क्रोल करा, इथे प्रिव्ह्यू बटन दिसेल. या प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून फॉर्म व्यवस्थित भरला आहे का नाही त्याची खात्री करा. अदरवाईज आय हॅव रीड ऑल द इन्स्ट्रक्शन या बटनावर क्लिक करा आणि शेवटी कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करू शकता. बघा, फॉर्म डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे सर्व सब्जेक्ट आलेले दिसतील. व्यवस्थित माहिती भरली का नाही त्याची एकदा खात्री करा. सरते शेवटी 2 नंबरच्या पेजवर तुमचं इथं प्लेस डेट तुम्ही मेन्शन करा. स्टुडंटनी सिग्नेचर करा आणि ह्या फॉर्मसोबत तुमच्या फर्स्ट इयरच्या निकालाची झेरॉक्स, SYच्या किंवा आत्ताचा जो TYचा 5व्या सेमिस्टरपर्यंतचा निकाल आहे त्याची झेरॉक्स आणि अपर IDची झेरॉक्स या ठिकाणी अटॅच करायला विसरू नका. आणि संबंधित प्राध्यापकांकडून किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडून तो फॉर्म चेक करा आणि फीसह अकाउंट डिपार्टमेंटला फॉर्म जमा करायला विसरू नका. दिलेल्या मुदतीत फॉर्म भरा आणि फॉर्म जमा करून त्याची पावती तुमच्याजवळ ठेवा. तुमच्या येणाऱ्या पुढच्या परीक्षा कधी होणार आहे, प्रॅक्टिकल एक्झाम कधी होतील, युनिव्हर्सिटीच्या परीक्षा कधी होतील, या सर्व संबंधात माहिती देणारा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो कृपया बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही बाकीचे परीक्षा फॉर्म भरून अभ्यासाची तयारी करा. हा व्हिडिओ आपल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.